नमस्कार, मी अंशु काशे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डॉट्स. आत्ता आपण वाघड परिसरामधल्या कसपडे चौकामध्ये आहोत आणि इथे याचं कारण म्हणजे त्या चौकाला लागूनच सरळ आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत एक ब्रिज लागतो. ह्या ब्रिजची अशी ओळख आहे, दिस ब्रिज लीड्स नोवेअर. म्हणजे हा ब्रिज कुठेच जात नाही, फक्त बांधून ठेवलेला गेलाय. 2019 मध्ये बांधून ठेवला 31 करोड रुपयाचा खर्च करून. आणि ह्या ब्रिजचं वैशिष्ट्य असं आहे की हा ब्रिज कुठेच जात नाही, फक्त सुरू होतो आणि थांबतो. नागरिकांसाठी हा खुला कधीच नसतो. 2019 पासून चालू केलेला आहे, पण नागरिक इकडनं जात नाहीत का? कारण की फक्त नाममात्र चालू केलंय, गाड्यांना इथे जाण्याची परमिशन नाहीये. का परमिशन नाहीये तर तुम्ही मागे फिरून बघू शकता. मग मागे बघू शकताय, काम चालू आहे. काम केव्हापासून चालू आहे? 2019 पासून चालू आहे. दाखवण्यापुरतं काय दाखवलं गेलं 2019 मध्ये की ब्रिज 31 करोड रुपयाचा खर्च करून हा ब्रिज बांधला गेलेला आहे. परंतु 2019 पासून ते आतापर्यंत 2025 पर्यंत 7 वर्ष झाले तरी पण हा ब्रिज नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाहीये. त्याची कारण काय? तर हा ब्रिजचं एक वैशिष्ट्य असं आहे की पीसीएमसी आणि पीएमसीच्या संगनमताने हा बांधण्यात आला होता. आता पीसीएमसीचं असं म्हणणं आहे की त्यांच्या बाजूची सगळी गोष्टी क्लिअर आहेत. आता इथं दिरंगाई कुठे होतीये तर पुणे महानगरपालिकेकडनं. कारण की जर इकडनं जर आपण जातो या ब्रिजला, तर त्या बाजूची जी बाजू आहे, त्या भागाची जी बाजू आहे, सॉरी, तो भाग आतापर्यंत भूसंपादित केला गेलेला नाही, किंवा त्या भागामध्ये बऱ्याचशा लोकांचा विरोध आहे की इकडनं गाड्या जाऊ शकत नाही किंवा इकडनं जमिनी द्यायच्या नाहीत, असं आपल्याला माहिती मिळते. परंतु जर 2019 मध्ये ह्या गोष्टीचं काम 31 करोड रुपये खर्च करून जर करण्यात आलेलं असेल, तर या सर्व ब्रिज बांधण्याच्या अगोदरच्या या सर्व बेसिक गोष्टी आहेत की म्हणजे ब्रिज आधी बांधला जातो तर नंतर समजतं अरे पूर्ण रस्ता आपण काढू शकत नाही, मग गाड्या कुठून जाणार? ही गोष्ट नाही ना. ब्रिज आधी बांधला नंतर समजतं की गाड्या जाऊ शकत नाही. मग ब्रिज बांधताना या गोष्टीची काळजी का घेतली गेली नाही? इकडनं सुरुवात केली पण ब्रिज थांबणार कुठे हा प्रश्न त्यावेळेस का उपस्थित झाला नाही? का तात्पुरतं बांधकाम करायचं, तात्पुरतं ब्रिज बांधून द्यायचं, दाखवायचं की आम्ही काहीतरी विकास करतोय, अशाच गोष्टी चालू आहेत तिथं. ब्रिज बांधताना एक कॉमन गोष्ट आहे की ब्रिज चालू होतो तर कुठेतरी संपायला पाहिजे ना ब्रिज. आणि संपायला पाहिजे म्हणजे कुठे संपायला पाहिजे? तर व्यवस्थितपणे कुठेतरी गाड्या उतरतायत, व्यवस्थितपणे गाड्यांना कुठेतरी मार्ग दिलाय. तसं ह्या ब्रिजच्या बाबतीत काहीच झालेलं नाहीये. 2025 मध्ये याच वर्षी असं सांगण्यात आलं होतं की 2 महिन्यामध्ये पेंडिंग कामं जी आहेत ती सगळी संपूर्ण करून टाका आणि विदिन 6 मंथ्स हे संपूर्ण ब्रिज खुला करा आणि चालू करा. आणि हे केव्हा सांगण्यात आलं होतं? 2025 एप्रिलमध्ये. एप्रिल पासून ते आतापर्यंत किती महिने झालेत? 6 महिने उलटून गेलेत, तरी देखील हा ब्रिज बंदच आहे, काम चालूच आहे. एवढ्या लेट नागरिकांना त्रास होतो. एवढं लेट व्हावं एखाद्या गोष्टीला? म्हणजे 2019 पासून काम चालू आहे, 2025 पर्यंत ते काम चालूच आहे. आणि 2025 मध्ये जर ऑर्डर दिल्या असतील की लवकरात लवकर, आणि बॉम्बे हायकोर्टच्या ऑर्डर आहेत, मुंबई हायकोर्टाच्या ऑर्डर आहेत या, की लवकरात लवकर या गोष्टीला पूर्णपणे करायला घ्या. म्हणजे मुंबई हायकोर्टाचा आपण इथं मानलेलंच नाही काय त्यांचा आदेश दिलेला आहे का नाही म्हणून. हा न्यायालयाचा अपमान आहे तसं बघायला गेलं तर. का होत नाही लवकर? आणि 2019 पासून इतके वर्ष नागरिकांना त्रास होतो. नागरिकांना जर त्या बाजूला जायचं असेल तर विळखा घालून जावं लागतो लांबनं. इकडनं आता तुम्ही माझ्या मागे देखील बघू शकता की हा चौक आहे. या चौकांना समजा नागरिकांना इकडनं जायचं असेल, इथपर्यंत गाडी येईल, पुढे जाणार कुठे गाडी? परत रिवर्स फिरा. अशाच गोष्टी इथे होत आहेत. पण मग इथं असा प्रश्न विचारायचा आहे की पहिली गोष्ट म्हणजे पीसीएमसीचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडनं गोष्टी क्लिअर आहेत, पुणे महानगरपालिकेचा इथे दिरंगाई लागते. मग पुणे महानगरपालिका, मला हा प्रश्न विचारायचा आहे, 7 वर्ष आपलं लक्ष कुठे होतं? पुणे महानगरपालिका असं का करते की प्रत्येक वेळेस कुठल्या तरी डेव्हलपमेंटच्या कार्याला काहीतरी खोडा घालायचा आणि मग नंतर कुठलं तरी टेक्निकल इश्यू सांगायचा की मग भूसंपादन झालं नाही किंवा अजून काहीतरी वेगवेगळी कारण देत बसायची? असं पुणे महानगरपालिकेचा गुणधर्मच झालाय का, असा प्रश्न नागरिकांना देखील पडला आहे. कारण की त्रास नागरिकांना होतो. आणि आता आपण ज्या पुलावरती उभे आहोत, आपण माझ्या या बाजूला देखील बघू शकतोय की मुळा मोठा नदीच्या वरती हा बांधलेला ब्रिज आहे. म्हणजे मुळा मोठा नदीवरती बांधण्यात आलेला हा मोठा ब्रिज आहे. आणि हा ब्रिज पुन्हा एकदा मला वाटतं की लीड्स टू नोवेअर. म्हणजे शुद्ध पैशांचा अपव्यय तेव्हा झाला होता असं म्हणता येईल. कारण की आता जर नागरिकांसाठी हा ब्रिज खुला नसेल, नागरिकांच्या सोयीसाठी ब्रिज खुला नसेल, तर 9 वर्ष कचरा, राडा रोडा, तळीराम येऊन इथं बसतात, दारू पिऊन जातात रात्रीचे. काय गोष्ट आहे ही? म्हणजे हे आतापर्यंत कोणाच्या नजरेस काय गोष्ट आली नाहीये? प्रत्येक वेळेस स्मार्ट सिटीच्या अंडर असल्या गोष्टी व्हायच्याच आहेत का? साधी सोपी सरळ डेव्हलपमेंट नावाची पुण्यामध्ये कन्सेप्टच नाहीये का, असा देखील पुणेकरांना प्रश्न पडलेला आहे. कारण की
आता 2019 पासून आतापर्यंत एवढा वेळ झालाय तरी देखील हा पूल काय पूर्ण झालेला नाहीये. आता आपण इथे म्हणजे गाड्या लागतात, कचरा टाकून जातात लोक, बऱ्याचशा गोष्टी इथे अवैधपणे सुरू देखील, कचरा इथं सरेआम पडलेला आहे आणि सार्वजनिक मुतारी देखील इथे झालेली आहे. हा ब्रिज नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आला होता आता आहे का? नाही. मग 31 करोड रुपये घालून हा ब्रिज का बांधण्यात आला? आणि बरं, सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न असा की केव्हा खुला करण्यात येणार आहे? 2025 संपत आलं. 2025 एप्रिल मध्ये काय सांगण्यात आलं होतं की 6 महिन्यामध्ये हा ब्रिज लवकरात लवकर सुरू करा. आता 2025 अवघ्या काही दिवसामध्येच संपेल, 2026 लागेल. मग तेव्हा देखील काहीतरी असे वेगळे ऑर्डर येतील की एवढ्या महिन्यात चालू करा. मग असे ही सायकल चालूच राहणार आहे. नागरिकांना होणारा त्रास केव्हा संपणार आहे हा मोठा प्रश्न मला इथं विचारायचा. आणि पुणे महानगरपालिकेला देखील हा मोठा प्रश्न मला विचारायचा आहे की केव्हा तुम्ही थांबवणार आहात की नागरिकांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणं, कारण की ही नागरिकांसाठी खूप मोठी गैरसोय. तर लवकरात लवकर या गोष्टीचा विचार पुणे महानगरपालिकेने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखील पुन्हा एकदा एकत्र येऊन ह्या गोष्टी कुठे अडतायत, का नाही हा ब्रिज चालू केला जाते, ह्या लवकरात लवकर या गोष्टीवरती त्यांनी वर्कआउट केलं पाहिजे आणि हा ब्रिज लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेसाठी खुला करून दिला पाहिजे. या गोष्टीवर तुम्हाला देखील काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुक आशिल.